तर मित्रांनो, ॲग्रोटेक फार्मच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. तर मी आज आलो होतो माझ्या आत्तीच्या गावाला. बाळीगिरी म्हणून गाव आहे, अथनी तालुका जिल्हा बेळगाव आहे. तर इथं माझ्या आत्तीच्यात त्यांनी हे असं वर्मी वॉश करायची एक मस्तपैकी थोडक्यात एक टेक्निक केलेली आहे. तर याचं मी तुम्हाला समजावून सांगतो थोडंसं. तर हा जो ड्रम आहे 200 लिटरचा, त्यांनी या ड्रमाला खालून एक 2-3 इंचावरती एक कॉक बसवून घेतलेला आहे. तर ते कॉक बसवल्यानंतर ना कॉकच्या इथंपर्यंत म्हणजे कॉकच्या वर थोडंसं एक 2 इंचापर्यंत त्यांनी नारळाचं जे आपलं हे असतं नारळाच्या वरची केसरं, तरी नारळाची केसरं इथं भरायची आहे जवळपास इथपर्यंत. तर नारळाची केसरं भरायचं कारण इतकं हे आहे मित्रांनो की हे खूप चांगलं फिल्टर करतं. हे जर खाली असलं तर ह्यातून आतमधनं व्यवस्थित फिल्टर होऊन हे इतके जास्त ह्याला हे आहेत ना, त्यामुळं ते व्यवस्थित फिल्टर होतं. त्या नारळाच्या काठ्यांचा थर झाल्यानंतर ना त्याच्यावरती एक 2-3 इंचाचा थर आपल्याला खडीचा द्यायचा आहे. जी मोठी खडी असते आपली, त्या खडीचा त्याच्यावर एक 2-3 इंचाचा थर द्यायचा आहे. त्या खडीच्या थराच्या नंतर एक 2-3 इंचाचा थर आपल्याला वाळूचा द्यायचा आहे. त्या वाळूच्या थराच्या वर आपल्याला ह्याची बॅग असते आपली कशाची, सुतळीची जी पोती असते ती, त्या सुतळीच्या पोत्यांचा एक थर द्यायचा व्यवस्थित असं हे करायचं आहे. म्हणजे आपल्याला लेअर बाय लेअर हे असं फिल्ट्रेशन युनिट करायचं आहे खालच्या साईडला, आणि त्याला कॉक करायचं की जेणेकरून आपल्याला काढून घेता येईल. आणि त्याच्यावर त्या पोत्याच्या लेअरच्या वर आपल्याला पूर्ण इथपर्यंत म्हणजे वरनं थोडंसं मोकळं सोडायचं आहे, एक 2-3 इंच तिथपर्यंत आपल्याला चांगलं कुजलेलं शेणखत घालायचं आहे. चांगलं कुजलेलंच का म्हणतो मित्रांनो मी, त्यामध्ये अजिबात हीट असता कामा नये. शेण थंड असलं पाहिजे, त्यात कोणतेही मिथेन वगैरे गॅसेस नको आहेत. थंड शेण असलं पाहिजे की ज्याच्यामध्ये गांडूळ घातल्यानंतर मरणार नाहीत, त्यांची ती इकोसिस्टीम चालू होईल. तर इथंपर्यंत भरल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला एक 2-3 दिवस किंवा आठवडाभर जोपर्यंत तुमच्या खताची पूर्ण हीट कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी घालत राहायचं आहे मित्रांनो. तर आता मी तुम्हाला दाखवतो. बघा गांडूळा कशी हेल्थ आहे बघा मित्रांनो त्यांची. तर गांडुळात पण व्हरायटी आहेत भरपूर. ईद यावत व्हरायटी मामा व्हरायटी माहिती नाही आहे, यानं पण आणून असं टाकलेलं आहे. तर पण हेल्दी आहेत खूप हे. तर जोपर्यंत हीट कमी होत नाही खताची तोपर्यंत आपल्याला पाणी मारत राहायचं आहे, आणि हीट कमी झाल्यानंतर ह्यामध्ये गांडूळ टाकायचे आहेत. आणि त्याच्यानंतर ना आपल्याला पाणी मारत राहायचं आहे मित्रांनो. तुम्ही जसं पाणी मारचाल तसं ते खाली फिल्टर होऊन येत जाईल. तुम्हाला आता दाखवतो मी खाली कसं फिल्टर झालेलं आहे ते. तर हे बघा, तर मित्रांनो आपण जी बाजारातून मायक्रोन्यूट्रिएंट्स असतो हे आणतो ते आणतो सगळं आणतो, ते सगळं आपल्याला विरघळून घ्यावं लागतं व्यवस्थित. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे फर्टिगेशन करताना सारखं फिल्टरमध्ये अडकणं, फिल्टर धुणं, लॅटरल जाम होणं, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. तर ह्याची कसं हे हाय बघू शकता मित्रांनो. डायरेक्ट तुम्ही ड्रिपला सोडू शकता. हे बघा, फिल्टरमध्ये अडकणार नाही, काय नाही, एकदम व्यवस्थित. आणि सगळे मायक्रोन्यूट्रिएंट यामध्ये आहेत मित्रांनो. मी सांगण्यापेक्षा तुम्ही गुगलला टाकून बघा, सगळे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. याचा रिझल्ट खूप छान आहे. त्यांनी इथं मागं थोडासा भाजीपाला केलेला आहे, मी तुम्हाला दाखवतो. त्या भाजीपाल्याला काही वापरलेलं नाही, पाणी खूप कमी आहे, आणि हे वापरतात ते भाजीपाल्याला. किती छान आलंय ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर हे जे एक सांगायचं मित्रांनो, हे जे तुम्ही काढलेलं जे व्हर्मी वॉश आहे, हे व्हर्मी वॉश नेहमी असं झाकूनच ठेवायचं मित्रांनो. कारण का उघडं ठेवल्यानंतर ह्याची तिची काय क्वालिटी, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा क्वालिटी किंवा काय न्यूट्रिएंट हे कमी होतात, त्यामुळे हे झाकून ठेवायचं. आणि हा जो ड्रम आहे हा नेहमी सावलीत ठेवायचा. हा गार राहायला पाहिजे ड्रम. जर तुमच्याकडे सावली नसेल तर तुम्ही काहीतरी पोती बिती टाकून किंवा काय करून जुगाड लावू शकता, आणि ह्यांना थंड ठेवू शकता. हे तर असं आहे मित्रांनो. ह्याच्यानंतर ह्यांनी केलेली जी भाजीपाला आहे जो फक्त याच्यावर आहे ते तुम्हाला दाखवतो.
तरी बघू शकता मित्रांनो, ही त्यांची सगळी याची घरी खायला लावलेला भाजीपाला मित्रांनो. तर मला अजून एक शेतकऱ्यांना सांगायचं, ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी थोडं तरी आपल्यापुरतं तरी किमान स्वतःपुरतं तरी असं केलंच पाहिजे. मिरची आहे, त्या तिकडे काय ते दोडका आहे, त्या तिकडे तीळ आहे. तर हे सगळं आहे ना, यांनी फक्त आणि फक्त ह्याला ती वर्मीवॉश जे आहे ते फवारलेलं आहे फक्त. साईज हां, साईज बघा ह्या पानांची कशी आहे साईज. फक्त वर्मीवॉश फवारलेलं आहे आणि त्याचं प्रमाण ह्यांनी घेतलेलं आहे 1:10. म्हणजे जर 50 लिटर फवारायचं असेल तर अर्धा लिटर, काय म्हणजे काय ते 5 लिटर 1:10. 10 लिटरला 1 लिटर वर्मीवॉश घ्यायचा. हे बघा मित्रांनो, देशी भोपळा, काय आपलं दोडका. धन बघा मित्रांनो, ही असलं धन जर आपण भाजीत कुटून घातलं, खतरनाक टेस्ट येणार आहे त्याला. ही दोडक्या वाळकाचा वेल बघा, हे बघा इथं वाळूक आपल्याला गावलेला आहे. एकदम असं इतका क्रंच, इतका स्वीटनेस, एकदम भारी. तुम्हाला क्रंच ऐकवतो मी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांमध्ये शेअर करा. थँक्यू.